नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ सेकंडमधील पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.4 शिकणार आहोत. यापूर्वी आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स ही प्रॉपर्टी आपण शिकलोय. त्याच प्रॉपर्टीवरती एक्झाम्पल आहे पहा. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हा रेशो दिला इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. दोन ट्रायंगल तर दिलेत सिमिलर. सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपण थेरम पाहिले. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे कसं, तर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, समजा सपोज आता एक्झाम्पल मी सुरू करतो सोडवायला. सपोज ट्रायंगल किंवा लेट ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. आपण दोन ट्रायंगल सिमिलर मानूया आणि दिलंय काय, त्यांचा रेशो दिलाय 3:5 आणि मग त्याची आपल्याला साइडचा रेशो, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स दिले. रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स, साइडचा रेशो आहे 3:5 आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, रेशो ऑफ देअर एरियाज. मग साइडचा रेशो दिला तर आपण समजूया, दोन ट्रायंगल जर ABC आणि PQ सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड कोणते येतील. AB ची करस्पॉन्डिंग साइड येणार PQ, BC ची येणार QR आणि AC ची येणार PR. हे यापूर्वी आपल्याला झाले का. मग जर हे दोन ट्रायंगल सिमिलर घेतले तर काय होईल, मग AB as is to PQ इज इक्वल टू काय येणार 3:5. AB PQ बरोबर 3:5. मग आता दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर प्रॉपर्टी आपल्याला हे डायरेक्टली लिहा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय शिकलो आपण, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर रेशो त्यांचा एरियाचा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. जे रेशो घ्यायचा कशाचा, स्क्वेअरचा, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा. याची करस्पॉन्डिंग साइड AB मग त्याचा स्क्वेअर, दुसऱ्याची याची PQR ची करस्पॉन्डिंग साइड PQ मग त्याचा स्क्वेअर. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. मग AB आणि PQ ची व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. AB ची व्हॅल्यू ठेवली काय 3, 3 चा स्क्वेअर अपॉन PQ ची व्हॅल्यू 5 स्क्वेअर इज इक्वल टू 9/25. हेच आपण आडवं लिहू शकतो. इथं लिहायचं एरिया ऑफ ट्रायंगल पहिला कोणता ABC S2, एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा PQR इज इक्वल टू किती येणार 9:5 9:5. आता हेच एक्झाम्पल 9:25 हेच एक्झाम्पल दुसऱ्या मेथड करता येईल. समजा दोन ट्रायंगल मानले आपण, दोन ट्रायंगल कोणते घेतले आणि त्यांचा पहिल्याचा एरिया A1 आणि दुसऱ्याचा एरिया घेतला A2. मग त्याची साइड पहिल्याची येणार S1 आणि दुसऱ्याची साइड S2 असं सुद्धा करता येतं. म्हणजे इथं माहिती लिहायची तुम्ही, लेट S1 and S2 आर द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स अँड A1 and A2 आर देअर एरियाज. काय म्हणलं मी, लेट S1 and S2 आर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स अँड A1 and A2 आर देअर करस्पॉन्डिंग एरियाज. असं जर असेल तर मग आपली प्रॉपर्टी काय, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू काय येणार पण S1 स्क्वेअर म्हणजे साइड 1 स्क्वेअर अपॉन येणार साइड 2 स्क्वेअर असं येणार. आणि आपला हा तर रेशो दिला आहे 3:5. म्हणजेच काय असणार आहे, मग तो ही व्हॅल्यू ही पहिली कशी असणार आहे S1 ची आणि ही असणार आहे दुसरी S2 ची. मग इथं काय होईल, S1 ची व्हॅल्यू ठेवणार 3 साइड 1 स्क्वेअर अपॉन साइड 2 S2 5 चा स्क्वेअर. मग येणार हा 9/25 आता सारखेच. मग ते पुन्हा तुम्ही आडवं लिहू शकतास, हे आडवं लिहायचं असं. म्हणजे काय केलं, A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. या मेथडनं केलं तरी बरोबर आहे. आता या ठिकाणी हे पहिले एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. यानंतर दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये दिले, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR
and AB is to PQ is equal to 3:2. Then fill in the blanks. Activity आहे, दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत ABC आणि PQR, तर फिल इन द ब्लँक्स करायचं आपल्याला. आता जर आपल्याला माहिती आहे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर कोणती प्रॉपर्टी, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे काय, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. आता इथं रेशो घेतलेला आहे एरियांचा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आपण एरिया ऑफ ट्रायंगल काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आपण येणार एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR इथं असणार आहे. आणि मग प्रॉपर्टी काय, एरियाचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे एबीचा स्क्वेअर पहिला दुसरा, ह्याच्यातला याचा पहिला दुसरा, मग AB स्क्वेअर आपण काय असणार आहे PQ स्क्वेअर. आणि AB इज टू PQ किती दोन असते नाहीच, ॲक्टिव्हिटी काय असते, एबीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर आणि PQ स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर. ही स्टेप त्यांनी करून दाखवलीच. मग आपल्याला काय करायचं फक्त आता 2चा स्क्वेअर किती येणार आहे 4 आणि 3चा स्क्वेअर असणार 9. इतकं सोपं आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 125. आणि इतकं वरच्या सारखंच आहे. देन फिल इन द ब्लँक्स. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR इथं लिहिला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण लिहिला एरिया ऑफ ट्रायंगल काय येणार मग PQR वरच्या सारखंच. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग ABCचा रेशो किती आहे, एरिया आहे 80 आणि PQRचा एरिया किती आहे 125 आणि AB आपण PQ इथे व्हॅल्यू काढायची आपल्याला. आता कसं असतं, काही ॲक्टिव्हिटीमध्ये मधल्या स्टेप दिलेल्या नसतात, फाईलला आन्सर दिले म्हणजे मधल्या स्टेप आपल्या आपण करायची म्हणजे उत्तर चुकणार नाही तुमचं. आता इथं बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू काय प्रॉपर्टी, रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे इथं असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू असणार आहे काय आपल्या प्रॉपर्टीनुसार AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. इथल्यासारखंच असं AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इथं असणार. आणि इथं जे आपल्याला दिले 80 आणि 125 त्याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं, भाग लावलं किती येते बघा, 80 आणि 125, 16 85 आणि 25 5 125. ह्या दोन्ही जर 5 न भागलं तर वरती किती येणार इथं 16 आणि खाली किती येणार इथं 25. बघा पाहिजे 5 न भागाय 80ला 5 न भागायचे, 5 1 5, 8 मध्ये 5 गेले 3 राहिले, झाला 30, 5 7 30, आला का 16. खाली याला 5 न भागूया, 5 दुने 10, 12 ते 10 गेले 2 राहिले, त्याच्या व्याख्या 5 झाला 25, 5 5 25 म्हणजे 16/25 आला. हा काय आला एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR ची व्हॅल्यू आली. मग ती जर आपण इथं ठेवली ABC आपण PQR एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR ची व्हॅल्यू काय ठेवणार 16/25 आणि इथं काय असणार आहे हा AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. मग यांचं जर स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही बाजूस, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल AB, PQ स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येईल PQ, 16चं स्क्वेअर रूट 4 आणि 25चं स्क्वेअर रूट 5. इतक्या मधल्या स्टेप आहेत. म्हणजे मग इथं ABच्या समोर इथं किती येणार आहे 16चं स्क्वेअर रूट येणार आहे 4 आणि 25चं स्क्वेअर रूट 5. इथल्या ह्या मधल्या स्टेप दिलेल्या नाहीत तर आपल्या आपण ह्या मधल्या स्टेप काढायच्या आणि AB आपण PQ ची व्हॅल्यू काढायची. या ठिकाणी हे तिसरं एक्झाम्पल संपलेलं आहे. यानंतर चौथं एक्झाम्पल आहे ट्रायंगल 11 सिमिलर ट्रायंगल PQR आणि पुढे काय दिले 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल 11 QR इज इक्वल 20 देन फाइंड MN. तर दिलंय काय ते आपण लिहून घेऊया सोल्युशन मध्ये. काय दिले ट्रायंगल 11 सिमिलर ट्रायंगल PQR. आता दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर काय होतं ते आपल्याला माहिती आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्पेस ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स आपण नंतर घेऊया. तर आता इथं बघा 9 इंटू हे दिले
ते लिहू आणि त्यांचं रेशिओ एरियाचा काढून घेऊया. म्हणजे काय होईल बघा, 9 इंटू दिलं तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय आहे 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल 11. मी याच्यावर काय करूया, त्याचा रेशिओ काढून घेऊ. मग पी क्यू आर अपॉन 11 करूया किंवा 11 अपॉन पी क्यू आर कसं केलं तरी चालते. आपण इकडे घेऊया आता एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 11. पी क्यू आरचा एरिया इथे ठेवला की मल्टिप्लाय इकडे केलं डिवाइड. हा 16 इथंच ठेवूया आणि मल्टिप्लाय 9 इकडे करूया डिवाइड 9. काय केलं लक्षात आलं का, हा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इथं ठेवला, एरिया ऑफ ट्रायंगल 11 इथं मल्टिप्लाय इकडे झाला डिवाइड आलं इथं. हा 16 इथंच ठेवला आणि मल्टिप्लाय 9 झाला इकडे डिवाइड 9. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 11 इज इक्वल टू काय आला 16 अपॉन 9. ह्याला नंबर देऊन ठेवूया फर्स्ट. आणि प्रॉपर्टी आपली कोणती येणार होतो, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर बट काय, if two triangles are similar the ratio of areas of two triangles is equal to ratio of squares of their corresponding sides. म्हणजे काय, area of triangle PQR upon area of triangle element ratio of areas of two triangles is equal to काय, ratio of squares of their corresponding sides. squares of their corresponding sides म्हणजे काय, PQ square upon येणार 11 square is equal to QR square upon येणार MN square इज इक्वल टू पी आर स्क्वेअर येणार एन एन स्क्वेअर. तर आपण घ्यायचा कोणता, तीन पैकी क्यू आर आणि एम एनचा रेशिओ घ्यायचा. तर क्यू आर 20 दिलाय आणि एम एन फाइंड करायचं आहे. मग क्यू आर म्हणजे बघा कुठला आहे, दुसरा तिसरा आहे. म्हणजे क्यू आर स्क्वेअर आपण काय घेणार एम एन स्क्वेअर. बघा कोणा रेशिओ 3 येणार त्याच्यात असे पुढं 3 रेशिओ कोणते येणार, पी क्यू स्क्वेअर अपॉन एल एम स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर अपॉन एल एम स्क्वेअर इज इक्वल टू दुसरा तिसरा क्यू आर स्क्वेअर अपॉन एम एन स्क्वेअर, क्यू आर स्क्वेअर अपॉन एम एन स्क्वेअर इज इक्वल टू पहिला तिसरा पी आर स्क्वेअर अपॉन एल एन स्क्वेअर, पी आर स्क्वेअर अपॉन एल एन स्क्वेअर. असे 3 रेशिओ येणार आहेत. तर त्यातला आपण आपल्याला आवश्यक आहे तो एकच रेशिओ घेतला तरी चालतोय. कोणतं लागणार आहे आपल्याला, क्यू आर आणि एम एनचा पाहिजे. मग क्यू आर कुठला आहे, दुसरा तिसरा. ह्या दुसऱ्या तिसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे क्यू आर स्क्वेअर, क्यू आर स्क्वेअर. त्याला काय येणार खाली एम एन स्क्वेअर. एकच ऑटोमॅटिक म्हणजे काय आलं, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 11 इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर अपॉन एम एन स्क्वेअर. पहिला नंबर देऊया आपण 2 आणि याची व्हॅल्यू ठेवूया. मग एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 11 ची व्हॅल्यू काय 16 अपॉन 9 तिथे ठेवूया. 16 अपॉन 9 इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर, क्यू आर ची व्हॅल्यू इथे 20 इथं ठेवूया 20चा स्क्वेअर अपॉन एम एन स्क्वेअर ॲज इट इज. एम एन फाइंड करायचं आपल्याला एम एन स्क्वेअर. आता हे कशावरून, फ्रॉम 1 and 2 तर ब्रॅकेटमध्ये लिहा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आता हा 20चा स्क्वेअर करता येईल आपल्याला, एम एन स्क्वेअर तसंच ठेवायचं आणि हा 20चा स्क्वेअर करायचं. म्हणजे पुढे काय सांगा 16 अपॉन 9 देअरफॉर 16 अपॉन 9 इज इक्वल टू 20चा स्क्वेअर किती येणार, किंवा इथं स्क्वेअर जर नाही केली तुम्ही, स्क्वेअर केले पुन्हा डिवाइड केलं तर इथेच, पण या ठिकाणी अजूनही करता येईल. असं काय गंमत आहे बघा, इथं 20चा स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहेच, इथं एम एनचा स्क्वेअर आहे आणि 16 आणि 9 हे जे दोन दिसतात आपल्याला ते स्क्वेअर नंबरच आहेत बघा दोन्ही. हा कशाचा स्क्वेअर आहे 4चा, हा कशाचा आहे 9चा. ह्या दोन्हीचं जर आपण जागच्या जागेवर स्क्वेअर रूट घेतलं तरी चालतंय. मग काय हा इथं टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन 16चा स्क्वेअर रूट किती येईल 4. बघा किती छान आहे. 9चा स्क्वेअर रूट 3 इज इक्वल टू, आता हा 20चा स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअर रूट घेतो म्हणजे हा स्क्वेअर निघून जाईल फक्त, इथे राहील काय 20. लक्षात इथं एम एनचा स्क्वेअर आहे, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं हा स्क्वेअर जाणार म्हणजे राहणार फक्त एम एन. आणि आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 4 इंटू एम एन इज इक्वल टू 20 इंटू 3, 20 इंटू 3. देअरफॉर इथे एम एन ठेवायचा
मल्टिप्लाय फोरचा तिथलं होईल डिवाइड, म्हणजे काय होईल एम एन इज इक्वल टू हा 20 इंटू 3 आणि मल्टिप्लाय फोरचा होईल इकडं डिवाइड. मग कसा भाग जाईल 4 एक्के 4 4 पंचे 20 म्हणजे एम एन इज इक्वल टू 5 इंटू 3 5 इंटू 3 देअरफॉर एम एन इज इक्वल टू 5 त्रिक 15 देअरफॉर एम एन इज इक्वल टू किती आला 15. या पद्धतीनं हे चौथे एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. कोणती आपण प्रॉपर्टी वापरली इथं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बघा इथं रेशो ऑफ बट आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल, हे कसले ट्रायंगल होते सिमिलर, म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. मग त्याला रिझन लिहायचं प्रॉपर्टी ऑफ किंवा थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. रिझन इथं काय ब्रॅकेटमध्ये थेरम ऑफ किंवा प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. तर इथं रिझन लिहिलं. याप्रमाणे हे आपण चौथं एक्झाम्पल पूर्ण केलं.